गुड मॉर्निंग मुलांनो. आजचा विषय परिसर अभ्यास इयत्ता तिसरी. मुलांनो, आपला शेवटचा धडा चाललेला आहे. शेवटचा धडा कितवा? 26वा. तिसरीतून चौथीत जाताना. मुलांनो, जे 25 धडे 1 ते 25 धड्यामध्ये आपण काय बरं शिकलो, त्याचा पूर्ण सारांश या पाठामध्ये दिलेलं आहे. आता बघा मुलांनो, सांगा पाहू, तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला कोण व्हावंसं वाटतं? मी वर्गामध्ये असताना तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारला होता, हो की नाही? म्हणजे काळाची समज या पाठामध्ये तुम्ही 20 वर्षानंतर कसे दिसाल याचे चित्रसुद्धा तुम्ही काढलं असाल. बघा, आता तुम्ही लहान आहात, पण ज्यावेळेस तुम्ही जन्मल्यानंतर 2 वर्षांनी किंवा बालवाडीत जात असताना तुम्ही कसे दिसत होतात, किंवा आता पुढे 20 वर्षानंतर तुम्ही कसे दिसाल बरं, याचं चित्र आपण काढलं होतं, कल्पना केली होती. तर आपल्यामध्ये खूप बदल झालेला दिसून येतो. बरं, तुम्ही मोठे होऊन काय होणार आहात? बरेच जण म्हणतात मी डॉक्टर होणार आहे, इंजिनियर होणार आहे, पोलीस होणार आहे. मग मुलांनो, हे तुम्हाला करून दाखवायचे आहे ना, तर तुम्ही स्वतःहून ठरवू शकता, पण त्यासाठी तुम्हाला खूप शिकलं पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. शाळेत शिकणे म्हणजे शिक्षण म्हणजे शाळेत जाणे एवढेच नाही, किंवा शिकणे म्हणजेच शाळेत जाणे एवढे नाही आहे. आपण शाळेत तर शिकतोच, पण आपण घरच्या वडील माणसाकडूनही शिकतो. तसंच आपल्या परिसराकडूनही आपल्याला शिकता येते. म्हणून तर आपण परिसराचा अभ्यास करतो. परिसरामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात मुलांना. म्हणून फक्त मी डॉक्टर होणार, इंजिनियर होणार असं बोलून चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि खूप अभ्यास पण केला पाहिजे. त्यामध्ये आपण परिसराची काळजी कशी घेतली पाहिजे हे पण बघितलं. आपला परिसर आपल्या एकटाचा आहे का हो? नाही, तो इतरांचाही आहे. परिसराकडून सर्वांच्या गरजा भागवल्या जातात. म्हणून परिसराची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. आधी आपण स्वतःची, आपल्या घराची आणि शाळेची काळजी घेतली पाहिजे. मग परिसर आपोआप सुंदर बनेल. परिसरातून ज्या गोष्टी मिळतात त्यांचा आपण जपून वापर केला पाहिजे. म्हणून अन्न आणि पाणी याची आपण कधीच नासाडी करू नये. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवा ही तर आपली अत्यंत गरज आहे. 1 मिनिटसुद्धा बगर हवेचं आपण जगू शकत नाही. तसं 1 दिवसातसुद्धा आपण बगर पाण्याचं जगू शकत नाही. म्हणून पाणी वाया जाऊ देऊ नका. पाणी, अन्नसुद्धा आपण वाया जाऊ दिलं नाही पाहिजे. आता पुढे बघा, जरा डोके चालवा. सार्वजनिक बागेतील फुले आपण तोडली तर काय होईल? तर सगळ्यांनीच मिळून जर असं ठरवलं तर ती बाग म्हणून बाग राहील का? सगळेजण कोण झाडं ओरबडतील, कोण फुलं ओरबडतील, त्या बागेचं सौंदर्य निघून जाईल. आपण घरातला केर कचरा रस्त्यावर फेकला तर काय होईल? या प्रश्नांचा आपण चर्चा केलेलीच आहे. ऐतिहासिक वास्तूच्या भिंतीवर आपण आपले नाव कोरून का नये, किंवा का करू नये? कारण त्या ऐतिहासिक किल्ले म्हणा, लेणी असतात, त्या भिंतीवर आपलं नाव कोरायचं का? तुम्ही तयार केले का किल्ले? नाही. मग त्याची जतन केली पाहिजे आपण. आता प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या आपण इकडे तिकडे का फेकू नये? कारण याच प्लास्टिकमुळे आपली जी माती आहे ती प्रदूषित होते. म्हणून प्लास्टिकवरती बंदी आहे मुलांना. कळलं तुम्हाला? या प्रश्नांची उत्तरं आपण आधीच बघितलेली आहेत. सांगा पाहू, तुमच्या परिसरात तुम्हाला काय आवडते आणि का? सगळ्यांना बऱ्याचशा गोष्टी आवडतात. कुणाला बाग बगीचा आवडतात, कुणाला प्राणी संग्रहालय आवडतं, कुणाला आजूबाजूला असेल तर जंगल आवडतं, हो की नाही? कुणाला शाळा आवडते. मग का आवडते ही प्रत्येकाचा वेगवेगळा प्रश्न आहे. त्याची उत्तरं वेगवेगळी येतील. आपले घर
मुलांनो, पक्षी घरटी कशी बांधतात हे तुम्ही पाहिले आहे का? याचा अभ्यास पण आपण केला आहे. निवारा आपला आपल्यामध्ये, हो की नाही? त्याच्या पिलासाठी कितीतरी श्रम घ्यावे लागतात. तुमच्या घरातील लोक तुमच्यासाठी श्रम करतात. तुम्ही पण त्यांच्याशी प्रेमाने वागले पाहिजे. तुमच्याहून जे मोठे आहेत त्यांचा आदर राखला पाहिजे. आई, बाबा, घरातील इतर माणसे यांचे काम हलके करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. फक्त घरच्याच नाही तर इतर सगळ्या स्त्रियांचा आपण आदर केला पाहिजे. म्हणजे मोठ्यांचं ऐकलं पाहिजे. आईनी वडिलांनी तुम्हाला सांगितलं, बाबा रे अभ्यास करा, आम्ही कामाला जातो, तर तुम्ही घरी बसून अभ्यास केला पाहिजे. घरात जरा तुम्हाला जे जमतील ती कामे तुम्ही केली पाहिजेत. उदाहरणार्थ झाडू मारणे, केर कचरा काढून कचऱ्याच्या डब्यात टाकणे, कपड्यांची घडी करणे, कमी असतील तर भांडी घासणे, हे छोटी मोठी कामं तुम्ही केली पाहिजेत मुलांना, हो की नाही? बघा पुढे काय आहे, जरा डोके चालवा. तुम्ही चांगले वागावे असे आई बाबा का सांगतात? याचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल. आई बाबा नीट जेवले की नाही हे तुम्ही कधी पाहता का रे मुलांनो? पाहत असाल तर हो, नाहीतर नाही. फक्त आपण काय करतो, आपलं पोट भरलं की झालं, आपणा काम बनता भाड में जाय जनता, असं म्हटल्यासारखं आहे, हो की नाही? आपलं ते तेवढं करायचं, बाकीचं कोण कसं का चालेल, त्यांना नाही मिळालं तरी चालेल असं असतं का? नाही. तुम्ही पण आईवडिलांना विचारा, जेवलात का म्हणून कधीतरी. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही घरातील मोठ्या माणसाची मदत कशी करू शकाल? तुम्ही सांगू शकता आईची मदत कशी करता वगैरे वगैरे. घरात कोणी आजारी पडले तर तुम्ही काय करता? गोंधळ घालता? काय करता ते तुम्ही लिहायचं आहे. 8वा पाहू, एकमेकावर अवलंबून असणे म्हणजे काय? परस्परावलंबन. आपण समाजामध्ये एकमेकावर अवलंबून आहोत हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता परिसरातील घटक. परिसरामध्ये सजीव म्हणजेच वनस्पती आणि प्राणी हे परिसराचे घटक आहेत. आपण सुद्धा परिसराचा एक भाग आहोत मुलांनो. आपण सुद्धा प्राण्यांमध्ये मोडतो. वनस्पती म्हणजे झाडे. परिसरातील सगळ्यांचे जीवन आनंदी तसे सुरळीत चालले पाहिजे. सगळ्यांना सुरक्षित वाटले पाहिजे. आपण काय करतो, कसे वागतो याचा परिसरावर परिणाम होतो बरं का. आता करून पहा. तुमच्या बोटांना शाई लावून त्यांचे कागदावर ठसे घ्या. तुमचे आणि इतर मुलांचे ठसे वेगळे दिसले का? नक्कीच वेगळे आहेत मुलांना. बोटाचे ठसे किंवा हाताचे ठसे जगात कुणाचेच सारखे नसतात. हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय. जगात चेहरे कुणाचेच सारखे नसतात. तुमच्यासारखे पूर्ण जगात तुम्ही एकटेच आहात. हे लक्षात ठेवा. ह्याच्यावर आपली चर्चा झालेली आहे. एकाच झाडाची 2 पाने बघा, त्यात काय फरक दिसतो? पानांचा विचार केला तर मुलांनो, पाने हे वेगवेगळ्या प्रकारची असतात, हो की नाही? कोणती मोठी असतात, कोणती छोटी असतात, कोणती लांब असतात, कोणती गोल असतात. पानांमध्ये विविधता आहे. याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. तर मुलांनो, इथंपर्यंत आज आपण घेऊया. राहिलेला पाठ आपण नंतर घेऊया. तुम्ही काय करायचं आहे, हा धडा वाचायचा आहे आणि त्यातली जोडाक्षरी शब्द लिहायचे आहेत आणि पाठवायचे आहे. ओके, कळलं? बाय बाय.